एक गव्हर्नमेंट सर्वंट आणि एक टीचर रिटायरमेंट नंतर गॅरंटेड पेन्शन हे एक अट्रॅक्शन होतं आणि खरंच एक एक मोठं संरक्षण वाटतं हे पेन्शन पासून. परंतु आत्ताची येणारी पिढी ह्या पेन्शन पासून वंचित आहे, तिला पेन्शन मिळणार नाहीये, हबकलेली सुद्धा आहे. आणि सर त्यांना काही ऑप्शन्स दिले जातात, तर ते ऑप्शन्स काय? ही पेन्शन पुन्हा चालू होऊ शकते का? नाही झाली तर हे पेन्शनचे ते काय ऑप्शन दिलेत आणि त्यातलं कोणता ऑप्शन हा टीचरसाठी चांगला असणार आहे? प्लीज ह्याच्याबद्दल काही सांगा. पेन्शन हा खरं म्हणजे कोर्टाने सुद्धा मान्य केलं की कर्मचाऱ्याचा तो हक्क आहे, कर्मचाऱ्यांवर मेहरबानी नाही, सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे पेन्शन मिळणं, निवृत्ती वेतन मिळणं हा कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्याचाच एक भाग आहे. असं असताना शासनाने तो बाद केले. आपल्याकडले एक दुर्दैव असं आहे की आपली न्याय व्यवस्था, आपले खरं 3 स्तंभ आपण मानतो, त्यातली एक न्याय व्यवस्था असते. न्याय व्यवस्था जी असते ती नियम बनवण्याचं कामच शासनाचं असतं, लोकप्रतिनिधी असतं, संसद बनवते. आणि ही संसदेने या आपल्या प्रतिनिधींना म्हणजे खासदारांना, आमदारांना पेन्शन द्या म्हणून सांगितलं. सेवेत असलेले कर्मचारी आहेत जे 30-30 वर्ष, 35-35 वर्ष सेवा करतात, त्यांना मात्र पेन्शन देऊ नका अशी भूमिका घेतली. अतिशय गमतीशीर, विचित्र अशी भूमिका आहे. खरं म्हणजे आपल्याकडे हा गैरफायदा घेतलेला आहे लोकप्रतिनिधींनी, संसदेने, आणि त्यातून अनेकांची आता होलपल चालू. आता ही पेन्शन योजना नेमकी काय? आपल्याला वृद्धापकाळी ज्यांनी ही शासन व्यवस्था मजबूत केली, मग ते शिक्षक असोत की शासकीय कर्मचारी असोत, ही यंत्रणा आपोआप चालत नसते, ती सेवा क्षेत्रामुळे चालते. हे एक उद्योग क्षेत्र असेल पण दुसरं सेवा क्षेत्र त्याला जोडलेलं असतं म्हणून ते चालतं. आणि सेवा क्षेत्र म्हणजेच उत्पन्नाचा स्रोत असतो. तुम्ही मगाशी म्हणाला कुशल कामगार नसेल तर चांगली निर्मिती होऊ शकत नाही. ते कुठल्याही वस्तूचे उत्पादन करायचं असेल, कुशल कामगार असेल तर तो चांगली करेल. तसा कुशल सेवक असेल तो उत्तम सेवा देऊन व्यवस्थापन चांगलं करून राष्ट्राची प्रगती ते करू शकतो. उत्तम शिक्षक, उत्तम विद्यार्थी घडवेल, उत्तम नागरिक, सुजाण नागरिक तो घडवेल. तर तशा प्रकारे करणाऱ्या सेवा क्षेत्राला शासनाने थोडं दुर्लक्षित केलं, दुय्यम लेखलं गेलं. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेतच. हळूहळू भोगतो, ते जाणवते आता, पण अधिक थोड्या दिवसात ते अधिक प्रकाशाने जाणवू लागेल. पण या संसदेने जे पेन्शन रद्द केली ती अतिशय वाईट प्रक्रिया सुरू झाली. पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने पेन्शन योजना रद्द केली. 2005 साली पेन्शन योजना रद्द केली. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही असं शासनाने जाहीर केलं.